गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. फलज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री जकातदार सर, सौ आरतीताई आणि सौ पल्लवीताई तसेच सर्व श्रोते यांना अभिवादन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करते. माझा आजचा विषय हा विवाह सौख्यात मंगळाची भूमिका हा आहे. आता विवाह ठरवताना विवाह योग आहे किंवा नाही, विवाह कधी होईल, केव्हा होईल, तडजोड करावी लागेल का, वैवाहिक जीवन सुखावह असेल का, याशिवाय अपत्य संभव, सासरची मंडळी, सासरचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा याचाही आपण विचार करतो. लग्न जुळवताना वरवधूच्या कुंडलीत विशेष फोकस हा मंगळावरच येतो. म्हणजे कुंडलीत मंगळ दोष असणं ही अत्यंत चिंतेची बाब ठरते. कुंडलीत मंगळ तर नसेल ना, हा प्रश्न इतका सहज सामान्य आणि सार्वत्रिक आहे की ज्योतिष आणि कुंडली याचं कुठलंही ज्ञान नसलेले आई वडील मंगळाबद्दलची ही माहिती जरूर ठेवतात आणि चिंतातुरही राहतात. तर हा इतका भेडसावणारा मंगळ रूपाने आणि स्वभावाने कसा आहे ते आपण आधी बघणार आहोत. आता मंगळ हा नवग्रहातील एक अत्यंत महत्वाचा ग्रह आहे. सौरमंडळात तो चौथा असून सर्व ग्रहांमध्ये फक्त बुधापेक्षा आकाराने मोठा आहे. मंगळाला अंगारक, कुज, भौम, रोमन गॉड ऑफ वॉर सुद्धा म्हणतात. मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे. त्याची गणना पापग्रहात होते. त्याचा वर्ण तांबूस गौर आहे. तो अग्नितत्वाचा तमोगुणी आणि पुरुष ग्रह आहे. शरीरातील त्रिदोषांपैकी पित्त दोषाचे नियमन मंगळ करतो. त्याचे द्रव्य सुवर्ण, धातू लोखंड, रस कडू, ऋतू ग्रीष्म, रत्न पौळ, निवासस्थान अग्निस्थान, दिशा दक्षिण, जात क्षत्रिय, दृष्टी ऊर्ध्व आणि कर्मेंद्रिय हात आहे. आता डोळ्याचे कारक आपण सूर्य आणि चंद्र जरी म्हणत असलो तरी मंगळाचे ज्ञानेंद्रिय नेत्र आहे. मंगळ हा भावंडांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे भावंडांशी असलेले नातेसंबंध जपले जातील किंवा नाही जपले जाणार यासाठी आपण मंगळाची स्थिती बघतो. पर्वत, अरण्य, युद्धभूमी, किल्ले याच्यावर मंगळाचं कारकत्व असतं. आपल्या घरात स्वयंपाकघरात असलेला विस्तव म्हणजे गॅसची शेगडी किंवा विद्युत उपकरणं, सुऱ्या, विळी यासारखी साधनं याच्यावर सुद्धा मंगळाचं आधिपत्य असतं. आता मंगळाची उच्चरास मकर, नीचरास कर्क, त्याच्या स्वराशी मेष आणि वृश्चिक आहे. मंगळाचे मित्रग्रह जर म्हटले तर सूर्य, चंद्र, गुरु, हर्षल आणि केतू आहेत. आणि राहू आणि बुध हे त्याचे शत्रुग्रह आहेत. शनी आणि शुक्र हे समग्रह आहेत. आता मंगळाचे गुणदोष बघायचे म्हटले तर मंगळ म्हणजे काय? तर मंगळ म्हणजे आहे शारीरिक शक्ती. मंगळ म्हणजे चिवटपणा, ऊर्जा, साहस, धैर्य, पराक्रम, तर्क, महत्वाकांक्षा, क्रूरता, सडेतोडपणा, आक्रमकता, अहंकार, चिडचिडेपणा, दुर्घटना प्रवणता वगैरे म्हणता येतील. आणि या ग्रहाचा अंमल बाह्य गुप्तांगे, डावा कान, चेहरा, डोके, नाक, स्वादग्रंथी, गर्भाशय, मूत्राशय, प्रोस्टेट ग्रंथी, टेस्टिकल, मोठे आतडे आणि गुदाशय याच्यावर असतो. तर आता कुंडलीत कुठल्या स्थानी मंगळ आला की ती कुंडली विवाहासाठी महत्वाची ठरते, विवाह जुळवताना महत्वाची ठरते, ते आपण बघूया. ज्योतिषाचं अतिशय जुजबी ज्ञान असणाऱ्याला देखील हे माहित असतं की कुंडली 1, 4, 7, 8, 12 या स्थानात मंगळ असला की त्या कुंडलीत विवाहाच्या दृष्टीने मंगळ दोष आहे असं आपण म्हणतो. कारण पहिलं स्थान हे स्वभावाचं आणि व्यक्तिमत्वाचं स्थान आहे. चतुर्थ स्थान भौतिक सुखाचं, सप्तम स्थान जोडीदाराच्या प्रतिसादाचं, अष्टम स्थान वैवाहिक सुख आणि मांगल्याचं आणि 12वं स्थान हे शय्या सुखाचं असतं. तर त्यामुळे या स्थानांमध्ये मंगळ असेल तर तो वैवाहिक सुखाची या ना त्या प्रकारे हानी करतो. आणि जर
मंगळाच्या दृष्टीचा विचार केला तर विवाहाच्या दृष्टीनं 7वं 8वं हे स्थान महत्वाचं असतं. आणि 1 4 7 8 12 या पाचही स्थानांमधला मंगळ 7व्या आणि 8व्या स्थानाला पाहतो, हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे जर हाच तर्क वापरला तर दाक्षिणात्य पद्धतीत सुद्धा 2ऱ्या आणि 5व्या स्थानातील मंगळालाही तेवढंच महत्व दिलं जातं. कारण हा मंगळ सुद्धा वैवाहिक सौख्याची हानी करताना दिसतो. भावस्थ मंगळ आणि वैवाहिक सौख्य याचा विचार करताना आपण प्रामुख्यानं जरी ग्रंथोक्त गोष्टींचा विचार करत असलो तरी आणखी एक सामाजिक पैलूचा विचार करणं अत्यंत गरजेचं आणि संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. आता आपण मंगळाचा स्थानगत विचार करूया. आता पहिल्या स्थानातील मंगळ. आता पहिलं स्थान म्हणजे स्वभावदर्शक स्थान आहे. म्हणजे या स्थानी असलेला कोणताही ग्रह हा स्वभावावर आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करणार आहे. तर या स्थानी जर मंगळ असेल तर तो काय करेल? तर या स्थानी असलेला मंगळ त्यामुळे व्यक्ती कशी असेल तर आवेगशील असेल, विचाराशिवाय कृती करणारी असेल, आक्रमक असेल, दुष्ट प्रवृत्तीची आणि टोकाच्या आवडीनिवडी असलेली असेल. आणि या मंगळाची सप्तमावर दृष्टी येत असल्यामुळे वैवाहिक जीवन पण असंतुष्ट राहणं किंवा वैवाहिक सुखात कमतरता येणं वगैरे अनुभव आपल्याला येतात. आणि याला कारण म्हणजे मंगळाचा स्वभाव. आता आत्ताच्या काळात जोडीदाराचा स्वभाव जर पूरक नसेल तर स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जातक अतिशय साहसी विचार करू शकतो किंवा काही वेळेला तशी पावलंही उचलताना आपल्याला दिसतो. म्हणजे स्त्रियांच्याच बाबतीत जर विचार केला तर पूर्वीच्या काळी धडाडी, साहस, आक्रमकता असे गुण असलेल्या स्त्रीला तिचे हे गुण दाखवण्यासाठी वावच मिळत नव्हता. कारण त्या काळी परिस्थितीच वेगळी होती. ही स्त्री घराच्या 4 भिंतींमध्ये बांधलेली होती. पण आता मात्र धडाडी, शौर्य, स्वाभिमान म्हणा, राष्ट्राभिमान यासारखे गुण असलेली स्त्री किंवा मुलगी प्रचंड आत्मविश्वासाने समाजाला गौरवान्वित करताना दिसून येते. आणि आणखीन म्हणजे तिचा हा गुण स्वागतार्ह देखील मानला जातो. किंबहुना अशा पत्नीचा पती देखील पत्नीच्या अशा गुणांचं कौतुक करतो किंवा अभिमान बाळगतो. आता चौथं स्थान हे भौतिक सुखाचं स्थान आहे. त्यामुळे या स्थानावरून भौतिक सुख, जमीन, जुमला, वाहन याचा विचार करतो. आता चतुर्थात जर मंगळ असेल तर तो कुटुंब सौख्य आणि वाहन सौख्य कमी करेल. अशा जातकाला जन्मभूमीपासून लांब राहायला लागेल. नातेवाईकांमुळे वैवाहिक सुखात कमतरता येईल. अशा पुरुषांचा दुसऱ्याच्या पत्नीशी गैरसंबंधही येऊ शकतो. पण जर चतुर्थातला मंगळ शुभदृष्ट असेल तर असा पती आपल्या पत्नीच्या कह्यात राहतो. आणि या स्थानातील मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर येत असल्यामुळे पती पत्नीत सुसंगतता किंवा आपण ज्याला कंपॅटिबिलिटी किंवा हार्मनी असं म्हणतो तर ती कमी असते किंवा नसते. परंतु या स्थानातील मंगळाचे खराब परिणाम सप्तम आणि अष्टम स्थानातील मंगळाच्या तुलनेत बरेच कमी असतात. आता हा ग्रंथोक्त विचार झाला. तर आजच्या काळाच्या संदर्भात जर बघितलं तर चौथ्या स्थानातला मंगळ हा जोडीदाराकडून भौतिक सुखाची अपेक्षा जास्त करतो. म्हणजे जसं की मला लग्नाच्या आधीच तो खात्री करून घेतो की मला जमीन जुमला माझ्या नवऱ्याकडे आहे का किंवा वाहन आहे का, स्वतःचं घर आहे का आणि हे मिळावं याची तो अपेक्षा बाळगतो किंवा इच्छा बाळगतो. 7व्या स्थानातील मंगळ. आता सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान आहे किंवा जोडीदाराच्या प्रतिसाद किंवा भागीदारी आणि वैवाहिक सुख याच्यासाठी बघितलं जातं. आता या स्थानातला मंगळ हा सर्वात जास्त उपद्रवी म्हटला जातो. कारण विवाहाच्या बाबतीत पुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थानातील मंगळ सगळ्यात जास्ती हानिकारक असतो. कारण हा मंगळ वैधव्य, घटस्फोट, खून यासारखे गंभीर परिणाम सुद्धा देतो. सप्तमात जर शत्रुगृहीचा आणि अशुभ दृष्ट मंगळ असेल तर तो जोडीदाराच्या मृत्यूसाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. अनैतिक संबंध ठेवणारा किंवा त्याकडे प्रवृत्त करणारा असा हा मंगळ आहे. अशा जातकाची पत्नी आक्रमक प्रवृत्तीची असते,
काही वेळेला चारित्र्यहीनताही दिसून येते. हा मंगळ पत्नीचं आरोग्य चांगलं ठेवत नाही. त्यामुळे हा मंगळाला थोड्याफार प्रमाणात विघातकच म्हटलेलं असतं. पण ह्याची चांगली बाजू जर विचारात घेतली तर निसर्ग कुंडलीप्रमाणे जर विचारात घेतलं तर हा स्वतःच्या स्थानाला बघतो, म्हणजे प्रथम स्थानी बघतो. आणि त्यामुळे मंगळाच्या आक्रमकतेला इथे पुरेपुरा वाव मिळतो किंवा पूरक वातावरण मिळतं. पण ते जर नाही मिळालं तर तो मात्र घटस्फोटापर्यंत सुद्धा विचार करतो. आणि स्त्रीच्या पत्रिकेत जर सप्तमस्त मंगळ असेल तर ती स्त्री पुरुषाप्रमाणे धाडसी निर्णय घेऊ शकते. अष्टम स्थानातील मंगळ. आता ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जर स्त्रीच्या कुंडलीत अष्टमस्थ मंगळ असेल तर तो सर्वात जास्ती हानिकारक असतो. कारण 8वं स्थान हे विवाह सौख्याचं आणि सौभाग्याचं स्थान आहे. हा मंगळ जातकाचं आयुष्य कमी करतो. तेथील मंगळ असंतुष्टता आणि संघर्षही दाखवतो. सुखी वैवाहिक जीवन लाभत नाही किंवा हुंड्यावरून होणारी स्त्रीची छळणूक ह्या स्थानावरूनच आपण बघतो. असा मंगळ असलेल्या पुरुषांचा दुसऱ्या स्त्रीकडून शारीरिक सुख मिळवण्याकडे कल जास्ती दिसतो. हा मंगळ विवाहात विलंबही दाखवतो. पण समजा काही कारणाने विवाह लवकर झाला तर घटस्फोटही लवकर घडवून आणतो. त्यामुळे स्त्रीच्या कुंडलीत असा मंगळ असल्यास तो तिच्या पतीमध्ये मानसिक विकार किंवा हताशा अशा प्रकारचे परिणाम दाखवतो. आता आजच्या काळाचा विचार करूया आपण. तर आजच्या काळात विवाहाचा विचार सर्वसाधारणपणे 25 ते 32व्या वर्षीच केला जातो. आणि मंगळ ग्रहाचं वय म्हटलं तर ते 28 आहे. तर त्या दृष्टीने बघितलं तर 28 ते 32 वर्षाच्या वयात विवाह झाल्यास आजच्या रीतीनुसार ते विवाह योग्य वयच म्हणता येईल. पूर्वी त्याला विवाहात विलंब असं म्हटलं जात असे, पण आता तसं मानण्याची काही गरज नाही असं मला वाटतं. आता आपण 12व्या स्थानातील मंगळ बघूया. आता हे स्थान शय्यासुखाचं स्थान असल्यामुळे इकडला ह्या स्थानी असलेला मंगळ सुखात कमतरता आणतो आणि अनैतिक संबंधावर खर्च करण्याची प्रवृत्ती सुद्धा दाखवतो. त्याचं कारण असं आहे की हे स्थान व्ययस्थान म्हणून पण आपण बघतो. आता 100 वर्षापूर्वी बालविवाह होत असत. त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये शय्या सुखाचा विचार करण्याची कधी गरजच नव्हती. आणि तेव्हा काय व्हायचं की मुलगा आणि मुलगी वयाने इतके लहान असायचे, त्यामुळे त्यांच्यात जे मित्रत्वाचं नातं निर्माण व्हायचं किंवा सख्य निर्माण व्हायचं आणि त्याच्यातून जी कंपॅटिबिलिटी डेव्हलप व्हायची, त्यामुळे प्रौढावस्थेत पोचेपर्यंत ते एकमेकांशी खूप चांगले कनेक्ट झालेले असायचे. पण आताच्या काळात लग्नाचं जर वय बघितलं तर जातकाला लगेचच या विषयाला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे 12व्या स्थानातला मंगळ तपासताना तो पूर्वीच्या काळापेक्षा आजच्या काळात वेगळ्या पद्धतीने आणि काटेकोरपणे तपासला गेला पाहिजे असं मला वाटतं. त्याची दुसरी बाजू आपण बघूया तर स्त्री जातक असला किंवा पुरुष जातक असला तर तो जोडीदाराकडे आताच्या काळात शय्या सुखाची मागणी अगदी उघडपणे करू शकतो. पूर्वी असं होत नव्हतं. आणि शय्या सुखाच्या बाबतीत जर म्हटलं तर हा मंगळ आक्रमक भूमिकेत असताना दिसतो. दुसऱ्या स्थानातील मंगळ. आता दुसऱ्या स्थानातील मंगळ हा आपल्याकडून बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो. त्याचं कारण जरी हा मंगळ द्वितीय स्थानी असला तरी सुद्धा तो वैवाहिक सुखाची तर हानी करतोच, पण द्वितीय स्थानी असल्यामुळे तो कुटुंब स्थानी असल्यामुळे तो कुटुंब सौख्याची पण हानी करतो. त्याची दृष्टी अष्टमावर येते, त्यामुळे तो वैवाहिक सुखात अडचणी पण निर्माण करतो. त्याशिवाय ह्याशिवाय म्हणजे मंगळ दुसऱ्या स्थानात आहे आणि दुसऱ्या स्थानाचा भावेश जर पापग्रह आहे किंवा अशुभ संबंधात आहे तर तो पत्नी वियोग किंवा वैवाहिक सौख्यात कमतरता आणण्याची संभावना जास्त असते. आता या स्थानातील मंगळाची दृष्टी 5व्या स्थानावर पण येते, चौथी दृष्टी 5व्या स्थानावर येते. तर त्यामुळे काय होतं की जातकाच्या मुलाचं आरोग्य किंवा आरोग्यासंबंधी चिंता ही पालकांना राहते. आणि पती पत्नीत हे धनस्थान असल्यामुळे पती पत्नीत आर्थिक बाबींवरून
भांडणं वादविवाद होण्याची शक्यता पण वाढते. निसर्ग कुंडलीचा जर विचार केला तर या स्थानातला मंगळ स्वस्थानाला म्हणजे अष्टम स्थानाला आणि वृश्चिक राशीला बघतो. त्यामुळे मंगळाची दाहकता पण बऱ्याच अंशी कमी होते, कारण पापग्रह स्वस्थानाचं नुकसान कधीच करणार नाही ना. 5व्या स्थानातला मंगळ. आता हे स्थान हे संतती आणि विद्येचं आहे. मला वाटतं की स्त्रीच्या कुंडलीत हा मंगळ विशेषतः अभ्यासला गेला पाहिजे. कारण स्त्रीच्या कुंडलीत या स्थानात जर मंगळ असेल तर ते संतानहीनता, गर्भपात, सिझेरियन असे प्रकार दर्शवतो. स्त्रीच्या कुंडलीत पंचमस्थ मंगळ हा तिचं सौभाग्य किंवा पतीचं आयुष्य पण दाखवतो. त्यामुळे स्त्रीच्या कुंडलीत पंचमस्थ मंगळ हा दोषकारक मानला पाहिजे, पुरुषांच्या नाही. आणि त्यामुळे जर मंगळ दोष असलेल्या पुरुषाची कुंडली असेल आणि स्त्रीच्या कुंडलीत पंचमस्थ मंगळ असेल तर त्या दोघांमध्ये कुंडलीच्या दृष्टीने कंपॅटिबिलिटी आपल्याला साधता येऊ शकते. म्हणजेच एकंदरीत बघितलं तर ग्रंथोक्त मंगळ दोष आणि वर्तमान काळाच्या म्हणजे आजच्या काळात असलेला मंगळ दोष हा अगदी भिन्न पद्धतीने आणि तर्कसंगतपणे तपासायला पाहिजे असं मला वाटतं. याच्याशिवाय नवमांशात भावस्थ मंगळाची स्थिती म्हणजे तो कोणत्या राशीत आहे यावरून जातकाचं लैंगिक जीवन किंवा प्रतारणा म्हणजे जोडीदाराची प्रतारणा किंवा जोडीदाराबद्दलची निष्ठा याचाही बोध होतो. म्हणजे जातकाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल पण तो नवमांशात शुभग्रहदृष्ट किंवा नीचीचा असेल तर त्याचे गुणधर्म नक्कीच बदलतात. त्याची आक्रमकता पण कमी होते, दाहकता सुद्धा कमी होते. तर अशा प्रकारे जो मंगळ दोषाची स्थानगत फलं आपण बघितली. आता यापैकी अपवाद म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की लग्नस्थानी मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्टमात कर्केचा किंवा सिंहेचा आणि व्ययात धनेचा मंगळ असेल तर तो दोषरहित होतो. आणि या पाचही स्थानात बुधाच्या राशीचा म्हणजे मिथुन आणि कन्या राशीत जर मंगळ असेल तर तो निर्दोष होतो. पत्रिकेत कुठल्याही स्थानात सूर्य आणि मंगळ अंशात्मक युतीत असतील तरी सुद्धा मंगळ दुर्बल होतो. नवमांशात मंगळ नीचीचा झाला तरी त्याचा अशुभत्व कमी होतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कर्क आणि सिंह लग्नाला मंगळ योगकारक असल्यामुळे, कारण तो केंद्र आणि कोण दोघांचा स्वामी होत असल्यामुळे मंगळाचा दोष तितकासा राहत नाही. तर या वर 5 स्थानांमधला मंगळ आपण बघितला आणि जर तो स्वराशीचा असेल किंवा उच्चीचा असेल किंवा शुभ कर्तरीत किंवा शुभदृष्ट असेल तर मंगळाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. आता आपण मंगळाशी इतर ग्रहांच्या युतीचा विचार करूया. आता मंगळ आणि शनी युती ह्याच युतीचा विचार केला तर ही दोन अगदी भिन्न प्रकृतीच्या आणि बलाढ्य पापग्रहांची युती आहे असं म्हणता येईल. म्हणजे सप्तमात मंगळाची शनीशी युती अनैतिक संबंध आणि विवाह सुख मिळणार नाही असेच योग दाखवते. आता मंगळ दोष असलेल्या कुंडलीत जर मंगळ शनीची युती असेल तर ती वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत अनिष्ट ठरते. म्हणजे कसं आहे की अविचारानं किंवा विचार न करता केलेली कृती किंवा कृती न करता नुसताच केलेला विचार हे दोन्हीही दोषच आहेत. आणि हे दोन्हीही दोष मंगळ आणि शनी युतीमुळे येतात. पण तरीही ही युती जर मकर राशीत आणि उपचय स्थानात असेल म्हणजे 3, 6, 10 आणि 11 तर मात्र ही युती प्रभावी ठरू शकते. मंगळ आणि चंद्र युती. आता ह्या युतीला लक्ष्मी योग असं म्हणतात कारण आर्थिक बाबतीत ही युती खूप शुभ म्हटली जाते. आता चंद्र हा मनाचा कारक आहे, मंगळ हा पराक्रम, साहस, शौर्य, धैर्य याचा कारक आहे. त्यामुळे मनाला जर पराक्रमाची जोड मिळाली आणि त्यांचा जर चांगला समतोल झालेला असेल तर ही युती शुभ फल देते. पण समजा स्त्रीच्या कुंडलीत ही युती सप्तम किंवा अष्टम स्थानात असली तर ही युती गर्भाशया संबंधित प्रॉब्लेम्स किंवा विकार दर्शवू शकते. आता मंगळ आणि शुक्र युती जर बघितली तर हे दोन्ही ग्रह शारीरिक सुखाशी निगडित असल्यामुळे ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. आता आपण बघूया की पुरुषाच्या कुंडलीत शुक्र हा पत्नीकारक आहे आणि स्त्रीच्या कुंडलीत मंगळ हा पतिकारक आहे. त्यामुळे ही युती म्हणजे ह्या दोन्ही ग्रहांची युती जर लग्नी असेल
तर त्या जातकाची कामेच्छा जास्त प्रबल असते. पण एकंदरीत बघितलं तर शुभापेक्षा अशुभ युती अशुभ फल देणारी ही युती आहे असं आपण म्हणू. तर नैसर्गिक कुंडलीत प्रथम स्थानी मेष रास आणि मंगळाची रास आहे आणि सप्तम स्थानी तुळ रास म्हणजे शुक्राची रास आहे. त्यामुळे या ग्रहांची एकमेकांवर जर दृष्टी असेल तर ती मात्र शुभ फलदायी ठरू शकते. आता मंगळ आणि बुध युती. आता मंगळ म्हणजे कृती आणि बुध म्हणजे काय, तर बुध म्हणजे विचार. त्यामुळे कृती आणि विचार यांचा जर एकमेकांशी ताळमेळ नसेल किंवा समतोल नसेल तर ही युती संघर्ष निर्माण करते. मंगळ आणि सूर्य युतीचा जर विचार केला तर हे दोन्हीही अहंकारी ग्रह आहेत. कारण सूर्य हा राजा आहे, मंगळ हा सेनापती आहे. त्यामुळे दोघातही अहंकार आहे. त्यामुळे दोन्हीही ग्रह उग्र आहेत. त्यामुळे पती पत्नीत लहान सहान कारणावरून वाद किंवा भांडणं किंवा हे सगळे प्रकार मंगळ आणि सूर्य युतीमुळे होऊ शकतात. मंगळ आणि गुरु युती. आता मंगळ आणि गुरु हे एकमेकांचे जरी मित्र ग्रह असले तरी मंगळ गुरु युतीमध्ये मंगळ हा जास्ती प्रभावी ठरतो. कारण तो गुरुच्या सत्व गुणाचा ऱ्हास करतो. मंगळ राहू युतीची फलं पण मंगळ आणि सूर्याप्रमाणेच असतात. कारण हेही दोन्ही ग्रह अहंकारी आहेत आणि वैवाहिक दृष्टीने अनिष्ट फलं देणारे आहेत. आणि सप्तमात जर मंगळ राहू युती असेल तर ती द्विभार्या योग सुचवते. मंगळ आणि केतूची युती मंगळ आणि राहू युतीप्रमाणेच अभ्यासावी. पण सप्तम स्थानात मंगळ केतू युती असेल तर ती समलैंगिक संबंधाला पूरक ठरू शकते. आणि आता शेवट म्हणजे मंगळ आणि हर्षल युतीचा जर विचार केला तर हर्षल हा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हा सगळ्यात जास्त कामवासना देणारा ग्रह आहे. त्यामुळे मंगळ आणि हर्षल हे ग्रह जन्मकुंडलीत युतीमध्ये कोणत्याही स्थानात आले तरी विवाहात विलंब, अपयश, घटस्फोट किंवा यासारखी अनिष्ट फळं देतात. वेळेच्या अभावी या युतींची स्थानगत फलं काही आपण आज बघू शकणार नाही. आता कुंडली जुळवताना एकाच्या कुंडलीत मंगळासमोर दुसऱ्याच्या कुंडलीत मंगळ नसल्यास शनीचा, रवीचा, राहूचा किंवा सूर्याचा दाब आहे का किंवा जाब आहे का असं विचारलं जातं. आणि असं म्हणतात की त्याच्यामुळे मंगळ दोष राहत नाही. तर हा मंगळ दोष 75% शनी, राहू, केतू आणि 25% सूर्यामुळे समतोल होऊ शकतो असे आपण म्हणू. म्हणजे काय की काट्यानं काटा काढल्याचा प्रकार झाला. म्हणजे एका पापग्रहाला दुसऱ्या पापग्रहाने शह देऊन त्याचा दोष कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आता या उलट मंगळ या ग्रहासमोर दुसरे शुभ ग्रह म्हणजे गुरु, शुक्र, चंद्र हे असले तर मंगळाचा दोषही कमी होऊ शकतो. आता मंगळ दोष बघण्याच्या अनेक पद्धती. म्हणजे मंगळ दोष बघताना काही ज्योतिषी लग्न कुंडली व्यतिरिक्त चंद्र किंवा शुक्रापासून मंगळाची स्थिती सुद्धा बघतात आणि मग अशा प्रकारे 17-18 प्रकारे मंगळाला कुंडलीला मंगळाचा शिक्का लागतो किंवा लेबल लागतो. जर तर्कच वापरला तर कुंडलीला मंगळ दोष आहे किंवा नाही याचं प्रमाण 50-50% असायला हवं, नव्हे ते असतच. मग मंगळाचा इतका बागुलबुवा का केला जातो? कारण सर्वसाधारणपणे मंगळाची भीती लोकांमध्ये असतेच आणि बरेचदा ज्योतिषी सुद्धा ही भीती वाढवतात. म्हणजे कसं की मुलीच्या कुंडलीला मंगळ असल्यास मुलाच्याही कुंडलीला मंगळ असायलाच हवा तरच त्यांचं वैवाहिक जीवन सुखी होईल वगैरे वगैरे असं मानणं चुकीचं आहे. कारण वस्तुतः इतर ग्रहांप्रमाणेच आपण मंगळाचा विचार का करत नाही? आता मंगळाचा विचार त्याचं स्थान किंवा त्याची राशी किंवा त्याचे इतर ग्रहांशी असलेले शुभ अशुभ संबंध, मंगळाची स्थिती म्हणजे तो वक्री आहे का मार्गी आहे किंवा अस्त आहे, त्याची म्हणजे मंगळाची नवमांशातील स्थिती किंवा महादशा अंतर्दशा संदर्भात एकत्रितपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ज्योतिषानं समुपदेशन करताना जातक आणि त्याच्या मात्या पित्याच्या मनातून मंगळाची भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं करताना
ज्योतिषाला मंगळाची सकारात्मक बाजू, पॉझिटिव्ह साईड सुद्धा सांगता आली पाहिजे किंवा समजावून सांगता आली पाहिजे. मंगळ दोषाच्या कुंडलीत, मंगळाच्या महादशेत आणि अंतर्दशेत मंगळाची अशुभ फळं तीव्रतेने अनुभवास येतात. पण जर जीवनकालात म्हणजे विवाहापासून ते वृद्धापकाळापर्यंत महादशा येतच नसेल, तर तो मंगळ कमी अनिष्ट करणार आहे. आता मंगळ दोष परिहार करण्यासाठी सर्वसाधारणपणे जे उपाय केले जातात, त्या उपायात विष्णू विवाह, वटवृक्ष विवाह, कुंभ विवाह. आता मंत्राचाच विचार केला तर वैदिक मंत्र, पौराणिक मंत्र, बीज मंत्र, मंगळ नामावली, अंगारक स्तोत्र, संकटमोचन मंगळ स्तोत्र किंवा चंद्र मंगळ स्तोत्र, भौम स्तोत्र, असे अनेक प्रकार किंवा स्तोत्र आणि ह्याचा मंगळ यंत्राचा सुद्धा काही वेळेला उपयोग केला जातो. तर हे सगळं केलं तर मंगळ दोष काही अंशी परिहार करू शकतो असं म्हणतात. आता मंगळाच्या कुंडलीत मंगळाचे, तुम्हाला असं वाटेल की मंगळाच्या कुंडलीत मंगळाचे वाईट परिणाम दिसतच नाही असं माझं म्हणणं नाही. कारण असं आहे की विवाहात विलंब किंवा घटस्फोट किंवा विवाह सौख्यात न्यूनता, अनैतिक संबंध, पती पत्नीतील वाद, या सगळ्या गोष्टींना आपण प्रामुख्याने मंगळच जबाबदार असतो. पण प्रत्येक वेळी मंगळच या गोष्टी टोकाला नेईल असं असतं का? तर नाही, तसं नसतं. कारण काही कुंडल्यांमध्ये आपण बघतो तर शनी, राहू, हर्षल यासारखे ग्रह सुद्धा वैवाहिक सौख्याची तेवढीच हानी करतात. मग कुंडलीत मंगळ असला तर तो ज्या स्थानात आहे त्याच्या व्यतिरिक्त विवाह सौख्याशी निगडीत इतर जी 5 ते 6 स्थानं असतात, म्हणजे कुटुंबस्थान, सुखस्थान, पंचमस्थान, सप्तमस्थान, अष्टमस्थान, लाभस्थान, व्ययस्थानाचाही आपण विचार करू शकतो. ह्या स्थानांचा जर विचार केला, विचार करूनच ज्योतिषानं निर्णय द्यावा. फक्त नुसतं मंगळ आहे म्हणून एकांगी निर्णय द्यायची घाई कधीही करू नये. म्हणजे मंगळाची कुंडली म्हटली की धास्तावून जाणं किंवा पारंपरिक विचारांना शरण जाणं आणि समोर आलेलं चांगलं स्थळ फक्त पत्रिकेला कडक मंगळ आहे म्हणून नाकारणं, हे प्रकार थांबवले पाहिजेत. आणि मला असं वाटतं आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्नही केला पाहिजे. आता फलज्योतिषाचा विचार आणि विवाहासाठी कुंडली जुळवण्याची रीत म्हणजे 105 वर्षापूर्वी जेव्हा ही पंचांग अस्तित्वात आली तेव्हापासूनच रूढ झाली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या काळातल्या सामाजिक जडणघडणीचा विचार केला तर आजचा काळ आणि त्या काळात विवाह संबंधित जी मानसिकता होती त्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी पुरुष प्रधान संस्कृती होती. पुरुष प्रधान संस्कृतीचाच मोठा पगडा होता किंवा सर्वच बाबतीत पुरुषांचंच वर्चस्व मान्य केलं जात होतं. पण आता मात्र स्त्रिया अनेक बाबतीत पुरुषांपेक्षाही वरचढ झालेल्या दिसतात. कारण आता त्यांच्या गुणांना वाव मिळतो आणि पुरुषही आता हे मान्य करायला लागले. आता तेव्हा मुला-मुलींची लग्ने अगदी बालवयात होत असत. खूप लहान वय असे, त्यामुळे त्यांची वैयक्तिक विचारसरणी किंवा व्यक्तिमत्व हे विचारातच घेतलं जात नसे. पण आता मुला-मुलींचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्वाचा विचार आपल्याला अपरिहार्यपणे करावा लागतो आणि त्यामुळेच फक्त गुणमिलनावर भरवसा करणं हे अत्यंत अव्यावहारिक ठरेल असं मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटी सर म्हणतात त्याप्रमाणे थिंक लॉजिकली आणि इम्प्लिमेंट ऍस्ट्रॉलॉजिकली. याच धर्तीवर विवाह जमवताना मंगळाचा विचारही आपल्याला लॉजिकलीच करायला पाहिजे आणि तीच आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण माझ्या या विचाराशी सहमत व्हाल. एवढं बोलून मी इथेच थांबते. आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदी मला सरांनी, पल्लवीताई, आरतीताई आणि संस्थेकडून जे मार्गदर्शन मिळालं आणि एवढं बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना नमस्कार.